श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। अमावस्या, ग्रहण आणि त्यात शनिवार असा एकत्रित योग उद्या आलेला आहे। त्यामुळं घरातून काय प्रयोग करायचा आणि शत्रूंच्या त्रासापासून कसं वाचायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो। नमस्कार, जीवन साधना या आपल्या चॅनलमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो। आज तारळी विठलाई देवीची यात्रा आणि त्यात अमावस्या आणि उद्या शनिवार हा योग जुळून आल्यामुळे शक्य असल्यास तारळीला विठलाई देवीच्या दर्शनाला अवश्य जावे। तारळीला जाणे जर शक्य नसेल तर तुम्ही जिथे आहात तिथूनच त्यांचे आवाहन करा, पण प्रत्यक्ष दर्शनाचे महत्त्व वेगळेच आहे। शत्रूला पूर्णपणे हरवायचे असेल तर साधना कोणत्या वेळी करणार आहात हे आधी ठरवून घ्या। सकाळी कामावर जात असाल तर संध्याकाळी घरी आल्यानंतर साधनेला तुम्ही बसू शकता। शनिवारी मंत्र जप करताना काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। मंत्राला सुरुवात करण्यापूर्वी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत। मंत्राला बसायची जागा शांत असावी आणि आसन घेऊन बसावे। पूजेच्या ठिकाणी शनिदेवाची, मारुती देवाची आणि कुळदेवतेची मूर्ती किंवा फोटो अवश्य ठेवावा। तसेच अखंड तेलाचा दिवा लावावा आणि अगरबत्ती लावावी। साधनेला बसण्यापूर्वी घोंगडी किंवा चटई घेऊनच बसावे। घोंगडीशिवाय किंवा चटईशिवाय साधनेला बसू नये। सरळ ताठ साधनेला बसावे, वाकून बसू नका। आता उद्याच्या साधनेसाठी तुम्हाला काही मंत्र देतो। ते मंत्र तुम्ही त्याप्रमाणे म्हणायचे आहेत। पहिला मंत्र आहे ओम शन शनैश्चराय नमः। हा मंत्र किमान 108 वेळा तरी म्हणावा। त्याच्यानंतर दुसरा बीज मंत्र आहे ओम प्राम प्रीम प्रौम सह शनैश्चराय नमः। कमीत कमी 11 किंवा 21 माळ या बीज मंत्राचा जप उद्या तुम्हाला करायचा आहे। त्याचसोबत दशरथ कृत शनी स्तोत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणावे आणि संकल्प करावा। तुमच्या घरात त्रास जास्त होत असेल तर घरात जर एखादी भूत प्रेताची शक्ती शिरलेली असेल तर त्या दोषाकरिता हनुमान चालीसा एकदा म्हणून 7 वेळा बजरंग बाण म्हणा। नैवेद्याला काळी उडदाची डाळ, काळे कपडे, तेल, शेंदूर अशा वस्तू तुम्ही मारुती मंदिरात तसेच शनिदेवाच्या मंदिरात अर्पण कराव्यात। जे व्हिडिओ आज बघतायत त्यांना सांगू इच्छितो की उद्या शनिवारी ग्रहण आहे, पण ते भारतातून दिसणार नसल्यामुळे त्याचे वेदादी नियम पाळू नयेत। पण या ग्रहणाच्या दिवसाचा तुम्ही अवश्य लाभ घ्या। या ग्रहणाच्या काळात संपूर्ण दिवस शांत राहा। कोणत्याही प्रकारची शिवीगाळ करू नका। तुमची जी वागणूक आहे ती चांगली ठेवा। कपटीपणा अजिबात करू नका। तसेच दारू, मांस, मटण असं काहीही खाऊ नका। जर तुम्हाला गुरु असतील तर गुरूंकडून परवानगी घेऊनच मी जो अगोदर मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राच्या साधनेचा कार्यक्रम तुम्ही करायला सुरुवात करा। जर तुम्हाला गुरु नसतील तर महादेवाच्या किंवा कालिका मातेच्या मंदिरात जाऊन तिथे सफेद कागदावर तो मंत्र लिहून मंत्र म्हणण्याची परवानगी त्यांच्याकडं मागून घ्यावी। शनिवार आणि अमावस्या एकत्र आल्यामुळे आणि त्याचसोबत ग्रहणाचा देखील योग आल्यामुळे तुमच्या कुळदेवतेच्या मंत्राचा जप उद्या अवश्य करा। लक्षात ठेवा, रात्री 12 नंतर सर्व दैवत वातावरणात पृथ्वीमध्ये मुक्तपणे संचार करत असतात आणि त्यामुळेच रात्री 12 नंतर जपाला प्रारंभ करा। आज म्हणजे शुक्रवारी रात्री 12 नंतर तसेच उद्या रात्री 12 नंतर जप केला तरी चालेल। जर तुम्हाला शक्य असेल तर वेळोवेळी म्हणजे काही तासांच्या अंतराने 11 माळ कुळस्वामीच्या मंत्राचा जप करा। प्रत्येकाची कुळदेवता ही वेगवेगळी आहे, त्यामुळे इथं कुठल्याही कुळदेवतेचा मंत्र मी देत नाही, कारण तो प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा असणार आहे। जर तुमच्या घरात कोणी काळी विद्या सोडली असेल किंवा काही मंत्रतंत्र जर तुमच्यावर मारला असेल तर अशा वेळेला तुम्हाला काही उपाय सांगतो।
व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायला उशीर झाला आहे, पण पुढच्या अमावस्येला आणि पौर्णिमेला हा कार्यक्रम तुम्ही करा. गाईच्या शेणाचे भस्म किंवा दुधाचे भस्म अमावस्येच्या किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, तसेच पौर्णिमेच्या अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या किंवा अमावस्येच्या पुढच्या दिवशी तो भस्म लावून जो मंत्र तुम्ही कुळस्वामीचा म्हणणार आहात किंवा ज्या इष्टदेवतेचा मंत्र तुम्ही म्हणणार आहात त्या मंत्राच्या किमान 11 माळ तरी जप करावा. तसेच शेंदुराने माखलेल्या मारुतीचं दर्शन घेऊन त्यांच्या चरणाजवळचा शेंदूर बोटानं घेऊन तो तुमच्या कपाळावर लावा. सतत ओम नमः शिवाय किंवा ओम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप चालू ठेवा. काळ्या कुंकुवाचा टिळा कपाळावर लावा, कारण जर कोणी काळी जादू सोडली असेल तर ह्या काळ्या कुंकुवाच्या टिळामुळे त्याला त्रास होणार नाही. या दिवशी किंवा कोणत्याही दिवशी रस्त्यावर जे खायला मिळतं, म्हणजे जे फूड स्टॉल असतात, जे हातगाडी असते ज्याच्यावर आपण खातो, कुठल्याही प्रकारचं स्नॅक्स जे तुम्ही खाता ते अजिबात वाटेने चालत येताना खाऊ नये. हे का मी म्हणतोय त्याचं सविस्तर कारण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो, कारण हा विषय फार मोठा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आशा करतो की आज जे मार्गदर्शन मी तुम्हाला केलं त्याचं तुम्ही पालन कराल, ती साधना तुम्ही कराल, कारण उद्या शनिवारचा दिवस आणि त्यातच ग्रहणाचा योग जुळून आल्यामुळे हे ग्रहण भारतात जरी दिसत नसेल तरीसुद्धा या ग्रहणाचे तितकेच महत्त्व आहे. आणि ह्या अशा योगामध्ये ज्या वेळेला तुम्ही मंत्राचा जप कराल ते मंत्र त्वरित सिद्ध होतात आणि त्या मंत्राची शक्ती तुम्हाला पाहायला मिळेल. पण इथं लक्षात घ्या, कोणाचंही वाईट करण्याच्या हेतूने मंत्र जप करू नये, कारण मंत्र कधीही सिद्ध होणार नाही. जर तुमची इच्छा, जर तुमचा हेतू चांगला असेल, तुम्हाला होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी जर तुम्ही मंत्र म्हणणार असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. रस्त्यावरून चालत येताना कोणत्याही प्रकारचं खाद्यपदार्थ का खाऊ नये ह्याचं कारण मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देतो. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल. या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन. आता आज्ञा असावी. इति श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त.